कोपरगाव शहरातील नागरिक विविध समस्या घेऊन नगरपालिकेत गेले की त्यांना फुटबॉल सारखी वागणूक दिली जाते असा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड, भरत मोरे आणि विनय भगत यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी कोपरगाव नगरपालिकेत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। या समाजसेवकांनी नगरपालिकेच्या आवारात प्रत्यक्ष फुटबॉल खेळत गांधीगिरीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले। त्यांचे म्हणणे आहे की शहरातील नागरिक रस्ते, गटार आणि इतर स्थानिक समस्या घेऊन नगरपालिकेत आले की अधिकाऱ्यांकडून त्यांना इकडे जा तिकडे जा अशी वागणूक मिळते, म्हणजेच नागरिकांना फुटबॉल सारखे इकडून तिकडे फिरवले जाते। या आंदोलनाद्वारे समाजसेवकांनी स्पष्ट इशारा दिला की आम्ही आज फुटबॉल खेळून दाखवले, पण जर प्रशासनाने जनतेच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस जनता तुमचाही फुटबॉल केल्याशिवाय राहणार नाही। या अनोख्या निषेधामुळे नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। जी पब्लिक आहे ना, जनता, त्या जनतेला या आल्हाद फुटबॉल सारखे बाहेर काढून देतात। आल्हाद यांना काही घेणं देणं नाही कोणाची, यांना फक्त यांचं पडलेलं आहे। मग आज आम्ही प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभाग असन, वसुली असन, त्याच्यानंतर बांधकाम खातं असन, पाणी पुरवठा असन, हे जे खात्याचे फुटबॉल घेऊन गेलो ना, यालाच फुटबॉल सारखे बाहेर काढून देतात लोकांना। आज कोपरगाव शहरामध्ये इतकी भयानक परिस्थिती, कोणत्या गल्लीत जा एक रस्ता सुईचा नाही आणि त्याचं कोणाला काही घेणं देणं पडलेलं नाही। तिकडं खड्ड्यात जाऊ नाही तर काही जाऊ काही होऊ, यांना फक्त यांचं पडलेले। इलेक्शन आलं ना, आता इलेक्शन त्यांना पडलेले। जनतेकडे कुणीच पाहायला तयार नाही, पण जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही पण आहे ना, नगरपालिकेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। नगरपालिका जसं फुटबॉल करते ना, तसं आम्ही सुद्धा त्यांचा फुटबॉल करणार आहे, हे ध्यानात ठेवा नगरपालिकेने। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसाहेब, आत्ताच आम्ही मागे कचरा डेपोचं त्या ठेकेदाराविरुद्ध आंदोलन केलं होतं। परत तुम्ही 64 लाखाचा त्याला ठेका दिलेला आहे। हे चालवलेलं काय? आम्ही विचारतोय, विचारणा करतोय, माहितीचे अधिकार देतोय, अर्ज करतोय। तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याला वाचवायसाठी तुम्ही स्वतः टेबलावर बसून अधिकाऱ्याच्या शेजारी बसून त्याला म्हणता माझ्याकडे उत्तर लिहून आण, मी त्याला कसं उत्तर द्यायचं, कसं द्यायचं मी तुला सांगतो। म्हणजे हे अधिकाऱ्याची तुम्ही पाठराखण करताय का? म्हणजे तुम्ही चालवलेलं काय? म्हणजे ते अधिकारी, तो ठेकेदार, याची सगळी जी मिली भगत आहे, हे संयुक्तरित्या जर चालवायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा। आमचा तुम्ही फुटबॉल केलेलाच आहे, पण आता हा तुम्हाला तुमचा फुटबॉल करायची वेळ आलेली, तुम्हाला या गावाच्या बाहेर लातीने उडवायची वेळ आलेली। येत्या जर 8 दिवसात 15 दिवसाचा आम्ही तुम्हाला अल्टिमेटम दिलेला आहे। जर 8 दिवसात जर तुम्ही याची जर व्यवस्थित जर दखल नाही घेतली तर 8 दिवसात तुम्हाला आम्ही फुटबॉल सारखं उडवल्याशिवाय राहणार नाही। फुटबॉल हा जगभरातला एक प्रसिद्ध खेळ आहे। आज 11 खेळाडू न घेता आम्ही 3 ते 4 सामाजिक कार्यकर्त्यांनी आज फुटबॉल कोपरगाव शहरातून खेळत खेळत आम्ही आज आमच्या नगरपालिका या जुन्या इमारतीपर्यंत खेळत आलो। खऱ्या अर्थानं आम्ही प्रत्येक विभागामध्ये फुटबॉल खेळत खेळत घेऊन गेलो। कदाचित जे अधिकारी आहे, जे कर्मचारी नगरपालिकेचे, त्यांना असं वाटलं की आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारे, वेगवेगळ्या पद्धतीनं उपोषण करणारे आज हे सामाजिक कार्यकर्ते आज खेळामध्ये इतके का मग्न झालेत। आज नेमकं यांनी फुटबॉल हा खेळच का यांनी योग्य या ठिकाणी खेळण्याचा हा निर्णय घेतला आणि खेळतायत। खरं जर बघायला गेलं तर आज फुटबॉल हा आम्ही प्रतिकात्मक हा खेळ खेळून खऱ्या अर्थानं आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आलोय। जर आज बघितलं कोपरगाव शहरातील जनता अनेक गोष्टींना पिसलेली आहेत। वसुली विभागापासून, आरोग्य विभागापासून, बांधकाम विभाग असतील, आरोग्य विभाग, सगळेच विभाग, त्या ठिकाणी जनता आल्यानंतर त्या जनतेच्या तोंडाला कायम पानं पुसली जातात। कायम त्यांचा वापर हा फुटबॉल सारखा केला जातो। त्या माणसाचं काम जर आरोग्य खात्यात असेल तर तो माणूस आरोग्य खात्यात आल्यानंतर मी वरिष्ठांना विचारतो, मुख्याधिकाऱ्यांना विचारतो, मग निर्णय घेऊ। फुटबॉल केला जातो, त्याला मुख्याधिकाऱ्यांच्या ऑफिसला पाठवलं जातं। तिथं त्यावेळेस अनेक ठेकेदार त्या ठिकाणी बसलेले असतात। मुख्याधिकारी साहेबांची, महोदय साहेबांची भेट होत नाही। पुन्हा तो माणूस या टेबलवरून त्या टेबलवर जात असतो। साधा जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी प्रचंड खेटा मारावा लागतात, प्रचंड या नागरिकांना त्रास होतो, त्यांचा कायम फुटबॉल होतो। आता आम्ही समाजसेवक आहेत, आम्ही प्रत्येक वेगवेगळे हे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत। आमच्याकडे जनता कामं घेऊन येणार। आम्ही सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर आमचा सुद्धा फुटबॉल होतो, तर त्या सर्वसामान्य जनतेचं काय? म्हणून तर आज खऱ्या अर्थानं हा फुटबॉल आम्ही साऱ्या गावातून खेळत खेळत इथपर्यंत आलो। आमचा सांगण्याचा दृष्टिकोन, आमचा सांगण्याचा उद्देश
आणि आमचा हेतू हाच आहे. हा फुटबॉल म्हणजे ही जनता आहे. या जनतेला या ठिकाणी नगरपालिकेकडनं फुटबॉल सारखं खेळलं जातं. या ठिकाणाहून त्या ठिकाणावर, त्या टेबलवरून त्या टेबलवर, मुख्याधिकारी साहेबांकडून परत त्या अधिकाऱ्याकडे, अशा पद्धतीने त्याला खेळवलं जातं. त्याचं काम शेवटपर्यंत होत नाही. ज्यावेळेस त्याचं काम होईल त्यावेळेस त्याची मानसिकता संपलेली असते. आत्ताच दत्तनगर परिसरामध्ये आमचा एक कार्यकर्ता आहे, त्यांनी सांगितलं दत्तनगर परिसरामध्ये एक घर आहे, त्या घराच्या जवळ जिना आहे आणि वरती एक कुटुंब राहतं. त्या जिन्यामध्ये कुत्री जणली आहे गेल्या 15 ते 20 दिवसापासून. ती कुत्री जाणल्या कारणाने ती तिच्या पिलांच्या जवळ कोणाला येऊन देत नाही. साहजिक आहे, नैसर्गिक आहे. ती कुत्री आहे, ती तिच्या पिलाजवळ कसं येऊन देईल. मग त्या वरच्या घरामध्ये लहान लहान मुलं राहतात. ते शाळेमध्ये जाण्यासाठी त्या जिन्याचा वापर करतात. तिथून आल्यानंतर ती कुत्री त्यांच्यावर धावून जाते. त्यांना चावं घेण्याचाही प्रयत्न केला. त्या नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी आरोग्य विभागामध्ये केल्या. मग आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात दिल्लीला सांगावं लागेल, कुत्रं पकडण्याची परमिशन घ्यावं लागेल. अरे बाबा, ते पोरं जर एखादं त्या कुत्री तोडून खाल्लं तर ते जबाबदारी कोणाची? काय भावात पडेल ते? तुम्ही केव्हा दिल्लीला विचारशाल? तुम्ही केव्हा मुख्याधिकारी साहेबांना विचारशाल? आज कोपरगावच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये खराब कुत्रे आलेत, सडलेले कुत्रे आलेत, जखमा त्यांच्या अंगावर मोठ्या मोठ्या. का तुम्ही कुत्र्यांना पकडण्याचा बंदोबस्त करत नाही? आम्ही मारून टाका म्हणत नाहीये. गायांची जर परिस्थिती बघितली, रात्री अपरात्री प्रत्येक चौकामध्ये गाया बसलेत, त्यांना प्रचंड प्रमाणात जखमा झालेत. ते जर व्हायरल झालं, आज त्याच्यावर माश्या बसणार, त्या माश्या सगळीकडे फिरणार, त्या शिजलेल्या अन्नावर, फळावर, अन्नधान्यावर बसणार आणि तेच लोकांच्या पोटात जाणार. कस काय लोकांचं आरोग्य अबाधित राहील? नगरपालिकेचं नेमकं काम काय हे तरी आम्हाला समजून द्या. आता 3-4 दिवसापूर्वीचा विषय, त्या ठिकाणी एवढा मोठा खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये एक आदित्य देवकर नावाचा तरुण विनाकारण नाग त्याचा त्या ठिकाणी बळी गेला. असे खड्डे कोपरगावात किती आहेत? आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ जर बघितलं, अक्षरशः तळ झालंय त्या ठिकाणी. त्या ठिकाणी लक्ष देत नाही. त्या ठिकाणी मोठा चेंबर आहे, त्या ठिकाणी पात्याची मोठी प्लेट टाकली. त्या प्लेटवरून गाडी गेल्यानंतर प्लेट वाजल्यानंतर चालक घाबरतो. त्याचं लक्ष आपोआप दुर्लक्ष होऊन त्याचं हँडेल हातातून निष्ठून तो खाली पडू शकतो. डांबरी रस्ता आहे हो, डोकं जर पडलं तर तो जीव जाईल त्याचा. शाळेतले मुलं जातात, खड्डे तिथं, पाय लचकून एखाद्याचा पाय मोडू शकतो, हाड मोडू शकतं त्याचं. मग जनता या ठिकाणी जर तक्रार करण्यासाठी आली तर तिचा फुटबॉल काय होतो? पण आता इथून पुढं मुख्याधिकारी साहेब, आपण सगळे अधिकारी कर्मचारी साहेब, आपण जनतेचे सेवक आहात. आज आम्ही फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं. हा जनतेचा फुटबॉल, जनता ही फुटबॉल असं दाखवलंय. पण उद्या सगळ्यांचा तुमचा फुटबॉल आम्ही समाजसेवक केल्याशिवाय राहणार नाही आणि ओरिजिनल फुटबॉल करू तुमचा. तुम्हाला असं लाथाबुक्क्याने मारू. कारण जर तुम्ही जनतेकडे लक्ष देत नसेल तर. का ती जणलेली कुत्री तुम्हाला उचलता येत नाही? का कोपरगावचे खड्डे तुम्हाला भरता येत नाही? आमदार साहेब, आपण प्रत्येक गल्लीमध्ये नारळ फोडलेत, कुठे काम आहे त्याचे आम्हाला सांगा. तुमची नामची काय दुश्मनी नाही, पण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, या तालुक्याचे आमदार आपण आहात. मग ज्या ज्या ठिकाणी आपण नारळ फोडलं त्या रस्त्याचे काम का चालू झाली नाहीत? जे काम आपण केले होते ते सगळे निकृष्ट दर्जाचे झालेत, खड्डे पडलेत. आमच्या धर्मशाळेसमोरचा रस्ता, अनिल कोटरी समोरचा रस्ता, आत्ता 6 महिने झाले त्या रस्त्याला खड्डे पडलेत. याला कोण जबाबदार आहेत? तो ठेकेदार असेल, मुख्याधिकारी साहेब, ज्या निधीतून काम झालं, आपण सगळे जबाबदार आहात. त्या रस्त्याला खड्डे पडलेत, तो जनतेचा पैसा आहे. आणि त्या लोकांनी तक्रार केल्यानंतर त्या लोकांना सांगितलं जातं लवकर काम होईल. त्या लोकांचा सुद्धा फुटबॉल झालाय. आता हा जनतेचा फुटबॉल आम्ही उंदरांनी परत सांगतो, आता आम्ही तुमचा फुटबॉल केल्याशिवाय राहणार नाही. ही आमची तुम्ही धमकी समजा जनतेसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.